आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोव्यात दाखल होत आहेत। आज आणि उद्या त्यांना गोव्यात मुक्काम आहे। उद्धव यांच्या गोव्या दौऱ्याची सुरुवात दिवंगत लोकनेते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाने होईल। त्यानंतर ते जाहीर सभेच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। आरएसएस मध्ये बंडखोरी करून गोवा सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केलेले सुभाष वेलिंगकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुपारी भेट नियोजित आहे। विधानसभा निवडणुकीत वेलिंगकर यांनी शिवसेनेशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे। त्या अनुषंगाने वेलिंगकर आणि ठाकरे यांच्यात चर्चा अपेक्षित आहे। दाऊदचा हस्तक असलेल्या रियाज भाटी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। रियाज हा भाजपच्या जुन्या कार्यकारिणीत नव्हता आणि नवीन कार्यकारिणी अजून झालेली नाही। मलिकांचे आरोप धांदात खोटे असल्याचा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय। तर रियाज भाटीने विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार यांना मदत केली असून शेलार यांनीच भाटीला एमसीएत प्रवेश दिल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला। युती करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर आहे। युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावा असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। आम्ही युतीच्या चर्चेसाठी तयार आहोत असे दानवे यांनी म्हणाले। पुण्यात ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। त्याप्रमाणे भाजपमध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिले जात नाहीत, उमेदवारी तर नाहीच नाही असंही दानवेंनी स्पष्ट केलंय। जे चोर मार्गाने आलेत त्यांनाही उमेदवारी देणार नाही असंही दानवेंनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणानं निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून जी तयारी असावी लागते ती तयारी केलेली आहे। जिल्ह्यातल्या सर्व मित्रपक्षांनी, शेतकरी संघटना असू द्या, महादेव जानकर असू द्या, RPI आठवले असू द्या की शिवसेना असू द्या, या सर्वांनी जिल्ह्यामध्ये एकत्र बसावं। युती जर सन्मानपूर्वक होत असेल तर युती करावी असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे। परंतु ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक युती होत नसेल त्या ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढाव्यात। युती होत असेल, युती होत नसेल तरी प्रदेशाची मान्यता घेऊन त्या ठिकाणी निवडणुका लढाव्यात। मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेने अजब युक्तिवाद केलाय। न्यायाधीशांना खड्ड्यांचा त्रास होत असेल तर सरकारनं त्यांना आलिशान गाड्या पुरवाव्यात असा अजब आणि संतापजनक युक्तिवाद महापालिकेच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात केला। तसंच मुंबईतल्या खड्ड्यांबाबत अभियंते दोषी नसल्याचा दावाही महापालिकेने हायकोर्टात केलाय। त्यामुळे महापालिकाच अभियंत्यांना पाठीशी घालत असल्याचं समोर आलंय। राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी पालिका अधिकाऱ्यांचा पाणउतारा करणं थांबवावं असा युक्तिवाद BMC तर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केला। ए दिल हे मुश्किल चित्रपटाच्या निषेधार्थ निवेदन देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची अटक मुंबई पोलिसांच्या अंगलट आली आहे। मनसे कार्यकर्त्यांची अटक ही चुकीची असून पोलिसांनी कलम 151 नुसार केलेली कारवाई अयोग्य असल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलंय। अटक केलेल्या सर्व 12 मनसे कार्यकर्त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश कोर्टानं पोलिसांना दिलेत। एवढंच नाही तर पोलीस कायद्याचा कसा गैरवापर करतात याचं हे एक उदाहरण असल्याचं सांगत न्यायालयानं मुंबई पोलिसांना फटकारलंय। अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करणं हाही एक प्रकारे हल्लाच आहे अशी भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केली। पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेनं सध्या रान उठवलं। ए दिल हे मुश्किल या चित्रपटाच्या विरोधाबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली। यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचं आंदोलनाबद्दल भरभरून कौतुक केलं। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या डॉन अरुण गवळी 12 दिवसाच्या पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलाय। पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी अरुण गवळीला ही रजा मंजूर करण्यात आली आहे। गवळीनं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात रजेसाठी रीट याचिका दाखल केली होती। याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं अरुण गवळीला 21 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंतची अभिवचन रजा मंजूर केली। 25 ऑक्टोबरला गवळीच्या पत्नीवर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे। मात्र या दरम्यान गवळीला आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल। आम्ही मुंबई उच्च न्यायालयापुढे रिट पिटिशन जॅडीनतर्फे दाखल केलेली होती। ते माननीय उच्च न्यायालयाने त्याला अलाउ केलेलं आहे आणि सध्या आज त्यांना सोडण्याचा आदेश दिलेला होता। त्याप्रमाणे त्यांना जेल प्रशासनाने सोडण्यात आलेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने त्यांना 12 दिवसांचा अभिवचन रजा म्हणजे पॅरोल मंजूर केलेला होता आणि 2 तारखेला त्यांना जेलमध्ये परत सरेंडर व्हायला डायरेक्शन दिलेले आहे।
तिकीट असणाऱ्या प्रवाशाला कुठल्याही ट्रेननं प्रवास करण्याचा अधिकार आहे, त्याला कोणीही अडवू शकत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वसई, विरार आणि डहाणू पालघरमधील प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून आणि उतरण्यावरून सतत वादविवाद होतात. याच वादामुळे 2 दिवसांपूर्वी आरपीएफ जवानांनी पालघरच्या प्रवाशांना मारहाण केली होती. आक्रमक झालेल्या जमावाला आवरण्यासाठी आरपीएफनं लाठीचार्ज केल्याचं रेल्वेमार्फत स्पष्ट करण्यात आलं होतं. गुंडगिरी करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी आरपीएफनं गेल्या काही दिवसांपासून मोहीम हाती घेतली. मुंबई आणि परिसरातील मिठागराची जमीन आता स्वस्त घरं बांधण्यासाठी वापरली जाणार आहे. आता या भागातील मिठागराच्या जमिनीबाबत वस्तुस्थिती सांगणारा मास्टर प्लॅन तयार करण्याचे आदेश केंद्रानं राज्य सरकारला दिलेत. राज्य सरकारतर्फे MMRDA हा मास्टर प्लॅन तयार करणार आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात किती मिठागराची जमीन आहे, किती ठिकाणी अतिक्रमण झालंय, खारफुटीची जमीन किती आहे, CRZच्या नियमाखाली किती जमीन आहे आणि यामुळे किती जमीन प्रत्यक्ष घरांसाठी उपलब्ध असेल, या गोष्टी स्पष्ट होतील. डोंबिवली ही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा, डोंबिवली, कल्याण अशा मेट्रो मार्गाचा DPR तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी MMRDAला आदेश दिलेत. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ MMRDAला हे आदेश दिलेत. कल्याण, भिवंडी, ठाणे मेट्रोसोबतच हा प्रकल्पही हाती घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपतीच्या तिरुमल्ला देवस्थानकडून अर्पण केलेल्या शालूचा शुक्रवारी लिलाव करण्यात आला. 5,05,000 या शालूचा लिलाव झाला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला करवीर निवासिनी महालक्ष्मीला शालू अर्पण केला जातो. पुण्यातल्या सुभाष यमुळ यांनी यावर्षी शालू घेतला. गेल्या वर्षी अपेक्षित बोली न लागल्यानं देवस्थान समितीला 2 वेळा लिलाव रद्द करावा लागला होता. त्यामुळे यावर्षी काय होतंय, शालूचा लिलाव व्यवस्थित पार पडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. जमीन घेतली, त्यावर घर बांधलं आणि नंतर जमीन खरेदीत फसवणूक झाल्यानं औरंगाबादमधील पहाडसिंगपुरा भागातील 124 नागरिकांना बेघर व्हावं लागलं होतं. मात्र काही नागरिकांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे मूळ मालकानं काही पैशांच्या मोबदल्यात घर परत देण्याची तयारी दर्शवली. आता दिवाळीतच त्यांचं घर परत मिळणार असल्यामुळे सर्वजण आनंद व्यक्त करतात. गेल्या 6 महिन्यांच्या दुःखानंतर ही येणारी दिवाळी पहाट या लोकांसाठी नवी उमेद घेणारी ठरणार आहे. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर परिसरात एक अत्याधुनिक पार्क उभारण्यात येईल. तब्बल 11 कोटी रुपये खर्चून BRT प्रकल्पाच्या भोवती 2 किलोमीटर लांब आणि 30 मीटर रुंद असं हे पार्क असेल. या पार्कमध्ये सायकल ट्रॅक, प्ले एरिया, ओपन जिम, ओपन थिएटर, विरंगुळा केंद्र आणि मोफत वायफाय अशा सुविधा असतील. येत्या 9 महिन्यात हे पार्क उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेला दावा करणाऱ्या पुणे शहरात महिला असुरक्षितच असल्याचं उघड झालंय. पुण्यात महिलांवर अत्याचाराच्या या आठवड्यात सलग 3 गंभीर घटना घडल्यात. मंगळवारी कोथरूडमध्ये विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर सदाशिव पेठेत शाळकरी मुलीची छेड काढण्यात आली. छेड काढणाऱ्या मवाल्याला विद्यार्थिनींनी चोप दिला म्हणून राग मनात धरून दुसऱ्या दिवशी या मुलीला भोसकण्यात आलं. तर वाघोलीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युवतीवर बलात्कार केला. थकीत बिल न दिल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार भीमा कालवा मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एका कंत्राटदार कंपनीचे पैसे थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ 10 लाख भरण्याची संधी दिली होती, पण अधीक्षक अभियंते RJ कांबळे यांनी पैसे भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे शेवटी अधीक्षकांच्या खुर्चीसह 10 खुर्च्या, 1 टेबल आणि 2 संगणक जप्त करण्यात आले. ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसरात छायाचित्रकार प्रल्हाद भाटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेल्या सुंदर छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. हे सिंधुतीर्थ प्रदर्शन पाहिल्यावर या तलावाकाठी जणू काही कोकण अवतरल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.